हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मला तुझ्या आवाजावरून असं का वाटतंय की तू बोर झालीयस? बोर तर होते, पण आता तुझ्याशी बोलतेय ना, मग कदाचित बोर नाही होणार. विद्या, मला असं म्हणायचं होतं की आज तू ऑफिसमध्ये नको येऊस, कारण ऑफिसमध्ये जी मीटिंग आहे त्यामध्ये देखील तुझी काही गरज नाहीये. तर मला असं वाटतं की तू घरीच थांबावं. विराज एक खूप चांगला माणूस आहे आणि त्याच्याबरोबर कुठलीही मुलगी सुखी राहू शकते. पण ज्या परिस्थितीत आमचं लग्न झालंय त्यानंतर आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला आणि स्वीकार करायला थोडा वेळ पाहिजे. पण मी खूप भाग्यवान आहे की विराजने मला समजून घेतलं आणि मला तो वेळ दिला. नाही आई, मी त्यांचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देणार, कधीच नाही. ते कधीही एका कुटुंबासारखे एकत्र राहणार नाहीत. पण बिंदिया, तू करणार तरी कायस? आता आपल्या हातात काहीच राहिलं नाहीये. नाही आई, असं नाहीये. अजूनही आपल्या हातात भरपूर काही आहे. मी एक काम करते, मी कृष्ण आणि काकूंच्या मधली सगळीच्या सगळी नाटकं अपूर्वच्या समोर जाणते. ते कसं काय? ते असं आई की आज मी त्या दोघींवर पाळत ठेवेन आणि जसंही त्या दोघे प्लॅनिंग करत असतील तेव्हाच मी अपूर्वला घरी बोलवेन. आणि मग कृष्णा आणि काकूंमधलं सगळंच्या सगळं नाटक अपूर्व समोर येईल. पण बिंदिया, जर अपूर्व घरी आलाच नाही तर? अपूर्वला तर इथे यावंच लागेल, कारण आज ज्या महत्वाच्या मीटिंगसाठी तो ऑफिसला गेलाय ना, ती फाईल तर माझ्याकडे आहे आणि या फाईल शिवाय तो ऑफिसला जाऊ शकत नाही. म्हणून ती फाईल घेण्यासाठी अपूर्वला घरी यावंच लागेल. किती दिवस झाले ताई, मी आकांक्षाला पाहिलं नाही, तिच्याशी बोलले देखील नाही. मला मान्य आहे तृष्णा, अपूर्वाला परत मिळवण्यासाठी तुला खूप मोठी किंमत मोजावी लागते. पण बेटा, कधी कधी आयुष्यात असं करावं लागतं. आपल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप कठीण परीक्षा द्याव्या लागतात. आई, अपूर्वांना बरं वाटावं म्हणून मी आईशी, आकांक्षाशी वाटेल तसं बोलले, उलट सुलट बोलले मी त्यांना. खरं सांगायचं तर मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझं आणि अपूर्वाचं नातं वाचवण्यासाठी मला हे सगळं करावं लागेल. काही हरकत नाही तृष्णा, अपूर्वा आणि तू एकत्र या, मग सगळं काही व्यवस्थित होईल. सासू सुनेचं नाटक हे बस थोड्या वेळापुरतच आहे. त्यानंतर फक्त आणि फक्त बिंदियाचंच राज्य असेल.
काय झालं बिंदिया? तू एवढ्या काळजीत का आहेस? आई ते हा पूर्व. हा पूर्व, बोला. बरं ऐक ना, मेहता कंपनीची फाईल मी जरा घरीच विसरलोय, तर ती फाईल. अच्छा, पण आज तर तुमची मीटिंग आहे. हा हा, म्हणूनच मी 2 मिनिटात येतोय. ती फाईल तुम्हाला बाहेर येऊन दे ना. बाहेर येऊन? आय एम सॉरी अपूर्व, पण मी बाहेर येऊन तुम्हाला फाईल नाही देऊ शकत, कारण आता मी वॉशरूम मध्ये आहे. अच्छा ठीक आहे, मी घरी येऊन घेतो. हो, हे बरं राहील. ओके. आई, आत्ता बघ, आत्ता येईल मजा. आज काय खरं आणि काय खोटं सगळं समोर येईल. त्याचबरोबर त्या काकूंनाही हे कळेल की बिंदियाशी वाकड्यात जाणं त्यांना किती महागात पडू शकतं. आई, पण सगळ्यात आधी मला अपूर्वाच्या इथे येण्यापूर्वी कुठेतरी लपून राहायला हवं. आणि हो, इकडे तू आरामात बसून राहा आणि सुरू होणाऱ्या नाटकाची मज्जा घे. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. नको तृष्णा, माझं मन नाहीये. आपली मनं तर तेव्हा ठीक होतील आई, जेव्हा अपूर्व ठीक होतील, आपल्या दोघींचं प्रेम समजतील, आपलंसं करतील. पण बिंदियाच्या इथे असण्याने हे शक्य नाहीये आई. कृष्णा, देवावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित होईल. तुझा अपूर्व तुझ्या जवळ येईल. आई, लोक तर वरच्यालाच देव मानतात, पण इथे माझ्यासाठी तुम्ही देवासारखे आहात. आज तुमच्यामुळे अपूर्व माझ्याशी बोलतायत. आज तुमच्यामुळे अपूर्व माझ्या बरोबर आहेत. माझ्यावर विश्वास ठेवायला लागलेत. जर तुम्ही हिम्मत बांधली नसती आणि हा सगळा प्लॅन बनवला नसता, तर मी कधीच अपूर्वांजवळ आले नसते. सुकन्या आमच्या कन्या. हा तुमचाच तर प्लॅन होता की मी आईशी, आकांक्षाशी अशा प्रकारे बोलू, म्हणजे अपूर्वांना विश्वास बसेल की आमच्यामध्ये आता कुठलंही नातं उरलं नाहीये. हो आई, अपूर्व आणि माझ्यासाठीच तर तुम्ही हे सगळं केलं, म्हणजे बिंदिया अपूर्वांच्या आयुष्यातनं कायमसाठी निघून जाईल. आज फक्त तुमच्यामुळे मी इथे उभे आहे. अपूर्व, आई, आज फक्त तुमच्यामुळे माझी ही दशा झालीये.
तुमच्यामुळे माझ्या आणि अपूर्वमध्ये इतकं अंतर आलंय की ते माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये. मी त्यांना कसं पटवून देऊ की जेही काही झालंय ते फक्त तुमच्यामुळे झालंय. मी काय केलंय? तू मला का बोलतेस? तुम्ही जेही काही केलंय ना ते जर मी अपूर्वांना सांगितलं तर त्यांचा माझ्यावर असलेला राग असा दूर होईल. पण हा, मला तुमचं काय होईल ते नाही माहित. तुम्ही माझा विश्वासघात केलाय आई. आज जेही काही होतंय फक्त तुमच्यामुळे होतंय. असं तर तू त्या फोन बद्दल बोलतेस का? हो, मी त्याच फोन बद्दल बोलते जो तुम्ही शकुंतला काकूंना वाचवण्यासाठी आकांक्षाला करायला सांगितला होता, जेव्हा की मी नाही म्हटलं होतं. मला माहिती होतं की अपूर्वांना ती लोक बिलकुल आवडत नाही आणि जेव्हा त्यांना हे कळेल की मी शकुंतला काकूंची मदत केली तर ते खूप नाराज होतील. मला त्यांच्याशी बोलायची इच्छा नव्हती, पण तुम्ही मला जबरदस्ती केली फोन करायला. आणि बघा, तुमच्या जबरदस्तीची शिक्षा मला मिळते आज. मला सगळं सहन करावं लागतंय. आज अपूर्वा आणि मी एकत्र असून सुद्धा सोबत नाहीये आई, वेगळे आहोत. आणि आज अपूर्वा माझ्यावर प्रेम नाही करत आणि ते माझ्यावर प्रेम का करतील? कारण मी त्यांचा विश्वासघात केलाय, मी त्यांना धोका दिलाय. ठीक आहे तृष्णा, आजपर्यंत तू जे काही केलेस ना माझ्यासाठी ते सगळे उपकार आहेत. यापुढे तू माझ्यासाठी काहीच करू नकोस आणि मी तुझ्यासाठी काही करणार नाही. आणि यानंतर तृष्णा, तू वेगळी आणि मी वेगळी. वेगवेगळे? जेव्हा आज माझं सगळं संपुष्टात आलंय तेव्हा तुम्ही म्हणताय की वेगवेगळं? आता मी काय करू आई? मी कुठे जाऊ? मी तुम्हाला आई मानलं आणि तुमचं सगळं ऐकलं आणि आता तुम्ही म्हणताय की आपण वेगवेगळे आहोत. अपूर्व तर माझ्यापासून पहिलेच दूर गेलेत आई. ठीक आहे आई, तुमच्यावर विश्वास ठेवण्याची मला ही शिक्षा मिळालीये तर ठीक आहे. माझे तर हेच हाल व्हायचे होते. मी माझ्या नवऱ्यावर विश्वास नाही ठेवला. मला शिक्षा मिळायलाच हवी होती आई, मिळायलाच हवी होती. सुकन्या आमच्या कन्या. अपूर्व? हो, मी. आणि आज मला समजून चुकलंय की या सगळ्या गोष्टींच्या मागे यांचा हात नाही. मी तर मला आधीपासूनच माहित होतं की माझी तृष्णा असं काही करूच शकत नाही. पण मला काहीच समजत नव्हतं की तू जर असं केलंस तर का केलंस. मी हिला प्रेमाने विचारायचं सोडून मी नेहमीच्यावर रागवत राहिलो. जे मनात येईल ते बडबडत राहिलो. तिचा अपमान केला आणि आता माझ्याकडे पश्चातापाशिवाय काहीच नाही राहिलंय. अपूर्व, जेही काही झालंय तुम्ही प्लीज विसरून जा. कसं विसरू सांग ना, कसं विसरू मी? हिच्या सांगण्यावरून मी
मी नेहमी तुझ्यावर रागवत राहिलो, तुझ्यापासून एवढे दिवस लांब राहिलो. अगं एवढंच काय, मी दारूला कधी स्पर्श देखील केला नव्हता, पण यांच्यामुळे मला ती प्यावी लागली. त्या दारूच्या नशेत मी न जाणू तुला काय काय बोललोय. सगळं यांच्यामुळे झालंय. आणि तू सांगतेस की मी हिला माफ करू? या सगळ्यांसाठी मी यांना कसं माफ करू? अपूर्व, माझं आणि तुझं आता काही बोलणं होत नाही, त्यामुळे मला असं वाटतं की तू माझ्याशी असं बोललं नाही पाहिजेस. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मुलीचा स्वभाव मला माहिती आहे आणि शकुंतलाजी कशा आहेत तेही मला माहिती आहे. त्यामुळे त्या वेळेला मला जे योग्य वाटलं ते मी केलं. म्हणून यापुढे मला अजून कसलंही स्पष्टीकरण द्यायचं नाहीये. मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये. तो माझा मूर्खपणा होता की मी माझ्या पत्नीला समजूच शकलो नाही, तिच्या प्रेमाला, तिच्या त्या त्यागाला समजूच शकलो नाही मी. मला आता विश्वास आहे की कोणी याच जन्मात काय, पुढील 10 जन्मात तृष्णाची जागा कोणीच नाही घेऊ शकणार. मी खूप नशीबवान मुलगा आहे की मला तृष्णासारखी बायको मिळाली. सॉरी अपूर्व, फाईल माझ्याच रूम मध्ये राहिली होती. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. याच कारणाने का होईना, पण मला तृष्णाचा खरेपणा तर कळला. सुकन्या आमच्या कन्या. सुकन्या आमच्या कन्या. बिंदिया, मला हे सगळं कधीच करायचं नव्हतं, पण मी जेही काही केलं फक्त तुझ्यामुळे केलं. तुझ्या शैलीत तुझा डाव उडवून लावलाय मी.
तृष्णा, जेव्हा अपूर्व इथे आला ना, मी तर घाबरलेच होते. मला वाटलेलं की इतक्या दिवसांची मेहनत वाया जाईल, पण तू योग्य वेळी परिस्थिती सांभाळलीस. पण तृष्णा, तुला कळलं तरी कसं की अपूर्व आलाय? आई, पहिले तर तुम्ही अपूर्व अपूर्व म्हटलं आणि मग मला अपूर्वांच्या परफ्यूमचा सुगंध इथपर्यंत आला आणि मला लक्षात आलं की अपूर्व इथेच दरवाजाबाहेर उभे आहेत. म्हणूनच मी आपला संवाद बदलला. अरे वा, तू तर खूपच हुशार झालीयस आता. आई, हे सगळं तुमच्यामुळेच तर शक्य झालंय ना, नाहीतर मला कधीच हे जमलं नसतं. तृष्णा, जे काही झालं ते बरंच झालं. आता अपूर्वच्या मनातले सगळे गैरसमज दूर झालेत. आता तू अपूर्व बरोबर एक नवीन आयुष्य नवीन पद्धतीने सुरू कर आणि प्रयत्न कर की बिंदियासारखी मुलगी तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण करणार नाही. नाही आई, आता असं कधीच नाही होणार. कारण मला हे चांगलंच लक्षात आलंय की लग्न झाल्यावर पहिले पत्नी बनायला हवं आणि मग बाकी सगळं. नाहीतर नवरा बायकोमध्ये फार सहज दुरावा येऊ शकतो. आणि हो आई, मी तुम्हाला एक वचन देते की मी आणि अपूर्व जसं एकत्र आलो आहोत तसंच एक दिवस आपण सगळेही या छत्राखाली या घरात एकत्र एका कुटुंबासारखे राहू आणि तुम्हाला तुमचा मुलगा परत नक्की मिळेल. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.